श्रीमद भागवत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य न जाई लोक सांडून. तारी तसे जीवाज्ञा गुणाव गुण नच पाहे. कन्या कुब्ज नगरासी आजामिळ महाभ्रष्ट पपराशी. अंतकाळी पाता यमदूताची पुत्र नारायणा हाक मारी. अंतकाळी नाम उच्चारित शब्द आजामिळ झाला शुद्ध. पश्चातापे होऊन दग्ध विरक्त झाला संसारी. विष्णू दूतांनी आजामिळासी विमाने बैसविले आदरेसी. नेले वैकुंठ लोकांसी नाम महात्म्य आगाध. हरीची भक्ती हरीचे नाम हाची आहे मुख्य धर्म. नित्यनामी करिता नेम भवश्रम नेनती हरिदास. नामस्मरण जया प्रीती त्यांना न पिडावे कदापि. जे का विमुखा मुकुंदासी त्यांना आणावे यमसदनी. प्राचीन बर्हीचे पुत्र प्रचेतस त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस. पठित हंसयुक्त नामक स्तोत्र प्रगट झाला पुरुषोत्तम. प्रशंसा करून दक्षाची आज्ञा केली सृष्टी वृद्धीची. सिक्री नामक भार्या त्यासी सांगून गुप्त झाले. दक्षाच सिक्री पासून हरेश व शबलाश पुत्र झाले जाण. नारदाने भेटता त्या लागून निवृत्ती मार्ग उपदेशिला. हे कळता दक्षासी क्रोध आला बहु त्यासी. तेने शापिले नारदासी करेशी ब्रह्मन सदा म्हणे. घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60. त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे. तोष्ट पुत्र विश्वरूप जाण देव गुरु झाला कारण. बृहस्पतीचा केला मान इंद्र असता सिंहासनस्थ. गोविंद गायन सज्जन ज्यावरी अनुग्रह करीती जाण. त्यांचेच होई कल्याण तस्मात गुरु आश्रयावर. विश्वरूप इंद्रासी नारायण कवच उपदेशी. तेने इंद्र विजयी होसी विधी विधान सांगितले. इंद्रे कवच धारण केले सकळ दैत्यांशी जिंकिले. त्रैलोकींचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचाचा. विश्वरूपाची जननी मातुळ कुळ दैत्य खानी. म्हणून देवासी चोरणी हवीर भाग दे दैत्यांना. इंद्रास कळता भेद तया आला बहु क्रोध. विश्वरूप शिरांचा केला छेद ब्रह्म हत्या घडली तया. तोष्टाने केले दक्षिणाग्नी हवन वृतासुर केला निर्माण. देव भगवंत गेले शरणा गिळत शस्त्र वृताने. प्रगट होऊनी भगवान उपाय सांगती सुरा लागून. दधीची ऋषींचे जाऊनी शरण असती त्यांच्या मिळवाव्या. त्यांचे करुणी वज्र निर्माण इंद्र घ्यावे शस्त्रे जाण. जेने वृतासुर नाशन इंद्र हस्ते घडेल हो. धन्य दधीची सत्पुरुष निज देह दिदला सुकार्यार्थ. विश्वकर्मेने निर्मित वज्रास इंद्रावनी वृतासुरा. योग मार्गी देह त्याग आत्वारणी मरणे चांग. हे जानवे परम भाग्य वदे वृत स्वसेनेशी. दधींचे ऋषीचे तपोबळे आणि श्रीहरीच्या कृपा मिळे. वज्राचे तेज असे आगळे इंद्रसी म्हणे वृतासुर. जिकडे हरे तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय. माझे मनी वासनालय हरिभक्तांचा होईन सेवक. स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत. श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे ठाई लागो हे. इंद्र आणि वृतासुर युद्ध करीती घनघोर. नारायण वर्म स्मरे इंद्र तेने त्यांचे रक्षण झाले. शिर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर. धन्य धन्य वृतासुर झाला मुक्ती भगवत स्वरूपी. वृतासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या. ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेध करविला. यज्ञ पुरुषी नारायण त्याच्या ध्याने केला यज्ञ. ज्याचे नाम पतित पावना ब्रह्महत्या पाप गेले. वृतासुर दैत्य तमोगुणी काय कारणे हरीचे चरणी.
ऐकुनी परीक्षित वाणी शुक वदती वृत पूर्वजन्म चित्रकेत राजा भौम सांगे अंगिरास दुःखाचे कारण अंगिराने चरू सिद्ध करून दिदला महाराणीस राणीस येता काल पुत्र झाला सवती विखार देती बालकाला पुत्र शोक होता रायाला तेथे पातले दिव्य पुरुष मने सांडी पुत्र शोक कवनाचा पुत्र कैचा जनक सकल संबंध मिथ्या देक विवेक चित्ते दरी बापा चित्त दे भगवत चरणासी इंद्रिय निग्रह जर करिसी पावसी संकर्षण देवसी वदले दुर्वास नारद झाला उपदेशित जप केला अंतकरणात संकर्षणाचे दर्शन होता धन्य झाला चित्रकेतू वदले भगवान संकर्षण तुझ शुद्धी भक्ती दिली जाण माझे जयला विस्मरण जन्म मरण तो पावे विमानी बैसन ब्रह्मत असता शिव वामांगी गिरिजेस पाता चित्रकेतू उपहास करिता शाप मिळे असुर योनिता हात जोडन चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करिता तुझ्या चरणी प्रणिपात शापानुग्रह माझा समान असे असो मागील अनुसंधान कश्यप दिती संतान कथिले त्वष्ट आदित्यान कथिले वंश दितीचा कश्यपे दिला नेम पुसवन इंद्र करी कपट शुश्रूषण यास्तव दितीचे पुत्र मरुदगण पावले देवपणा देवेंद्रामुळे ऐका पुंसवन व्रत विधान प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदे पासून करुणी षोडशोपचार पूजन व्रत करावे विष्णू प्रती सांगता दिनी कार्तिक मासात चरुषी द्वावा दुधात देऊनी बाराहुती होमात शेष चरु द्यावा पत्नीशी इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे श्रेष्ठ अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।